तक्रार अर्जाची चौकशी करून वरिष्ठांकडे अहवाल पाठविण्यासाठी 2,000ची लाच मागणाऱ्या शिरूर तालुक्यातील कान्हूर मेसाई ग्रामपंचायतीतील कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली। भरत पोपट गायकवाड, वय वर्ष 46, राहणार कान्हूर मेसाई, तालुका शिरूर, जिल्हा पुणे, असे अटक करण्यात आलेल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचे नाव आहे। या प्रकरणी गायकवाड यांच्या विरुद्ध शिक्रापूर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार हे शिरूर तालुक्यातील कान्हूर मेसाई गावाचे रहिवासी आहेत। तक्रारदारांच्या जागेत गावातील काही जणांनी अतिक्रमण केले होते, तेथे घर बांधण्यात आले होते। तसेच ग्रामसेवकाकडून 8A उतारा तयार करून घेण्यात आला होता। ग्रामसेवकाने कोणतीही कागदपत्रे न पाहता उतारा तयार करून दिला होता। याबाबत तक्रारदाराने गट विकास अधिकारी पंचायत समिती शिरूर यांच्याकडे तक्रार अर्ज दिला होता। गट विकास अधिकाऱ्यांनी संबंधित अर्ज कान्हूर मेसाई ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक घासले यांच्याकडे पाठविला होता। या अर्जाची चौकशी करून गट विकास अधिकाऱ्यांकडे अहवाल पाठविण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी गायकवाड याने तक्रारदाराकडे सुरुवातीला 10 ते 15,000 रुपये मागितले होते। याबाबत तक्रारदाराने तक्रार दिली होती। तसेच तडजोडीत गायकवाड याला 2,000 रुपये देण्याचे मान्य केले होते। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून तक्रारीची पडताळणी करण्यात आली। त्यानंतर बुधवारी दिनांक 1 एप्रिल रोजी सापळा लावून गायकवाड याला पकडण्यात आले। रात्री उशिरा गायकवाडला अटक करण्यात आली। पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त अधीक्षक अजित पाटील, अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त सतीश वाकळे आणि पथकाने ही कारवाई केली। पोलीस निरीक्षक शैलेजा शिंदे तपास करत आहे। संघर्ष न्यूज साठी प्रतिनिधी सोमनाथ डफाळ।